नमस्कार, मी संपादक गणेश आपसे, गणराज्य न्यूज. आपण आहोत आदर्श माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय ब्राह्मणी या शाळेत. खरं तर बुधवार कालपासून या ठिकाणी तालुकास्तरीय 52वे विज्ञान गणित चित्रकला प्रदर्शन या ठिकाणी सुरू झाले. आपण एका विज्ञानाच्या दालनात आहोत आणि या विज्ञानाच्या दालनामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे मॉडेल या ठिकाणी बनवलेत. खरं तर आपण जातोय आता लेट विलास बांडकर स्कूलच्या विद्यार्थ्यांकडे आणि अतिशय सुंदर त्यांनी जो काही शेतीविषयक कृषीविषयक या ठिकाणी प्रयोग बनवलाय त्याचं आपण एकंदरीत त्यांना विचारतोय नेमका हा विषय काय आहे. हायड्रोपोनिक फार्मिंग त्याच्यामध्ये आपण मातीचा उपयोग न करून सुद्धा प्लांट उगवू शकतो. टोमॅटो याच्यासारखे प्लांट तिथं उगतात. हैदराबाद गुजरात अशा ठिकाणी वापरले जातात. खरं तर हायड्रोपोनिक सिस्टीम जी हायड्रोपोनिक सिस्टीम अनेक शेतकऱ्यांनी यापूर्वी राबवलेली आहे की जी माती न वापरता पाण्यापासून जास्तीत जास्त शेतीविषयक जे भाजीपाला आहे ते पिकवण्याचं हे साधन आहे. आपण पुन्हा जातोय. खरं तर मला वाटतं इको फ्रेंडली या ठिकाणी मला इको फ्रेंडली ग्रेन प्रिझर्वेशन म्हणजे आपल्या जे धान्य आहेत ते धान्य साठवून ठेवण्याचं जे काम आहे ते या ठिकाणी या उपक्रमातून आपल्याला दिसतंय. आपण बातचीत करतोय नेमकं काय. तर मी असे बॉल्स बनवले आहे. कुठल्याही केमिकलचा न वापर करता आपल्या घरात असणारे ऑर्गॅनिक सबस्टन्स पासून असे मी बॉल्स बनवले आहे की जे धान्याला कीड लागण्यापासून व जास्त काळासाठी टिकून ठेवण्यास मदत करतात. अतिशय सुंदर. खरं तर आपलं जे वर्षभराचं धान्य आहे ते साठवून ठेवण्यासाठी नेमकं काय करता येईल त्याचाच एकंदरीत प्रयोग या विद्यार्थ्यांनी राबवलाय. खरं तर आपण या ठिकाणी पाहतोय की अतिशय सुंदर मॉडेल आहे. नेमकं काय आहे ताई. ऑटोमॅटिक रेन्सिंग म्हणजे पाऊस पडल्यावर कपडे वाळायला घातलेले असतात ते आपोआप शेडमध्ये जातात. वा, जे कपडे असतात म्हणजे पाऊस आल्यानंतर ते ऑटोमॅटिक. अतिशय सुंदर. खरं तर आता सध्या टाइम इज मनी, वेळ नाही, प्रत्येक जण कामात असतो आणि अशा परिस्थितीमध्ये जे वाळू घातलेले कपडे आहेत ते जर पाऊस आला तर ऑटोमॅटिक कसे आतमध्ये जातील यासाठी ताईनं अतिशय सुंदर आपल्या मॉडेलच्या माध्यमातून दाखवलंय. आपण या ठिकाणी जर पाहिलं तर ठिबकची शेती. खरं तर ठिबक ही काळाची गरज आहे आणि अलीकडच्या काळामध्ये बहुसंख्य शेतकरी ठिबक हा जवळजवळ वापरतोच. त्यामुळे ठिबकची शेती या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण जातोय नॅचरल फार्मर म्हणजे नैसर्गिक शेती. आणि खरं तर सध्याच्या काळामध्ये जे रासायनिक आहेत ज्या रासायनिक घटकापासून आरोग्याला धोका आहे किंवा विविध गोष्टीला धोका आहे त्या धोक्यापासून जर बचाव करायचा असेल तर सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. म्हणजे नॅचरल नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे. या माध्यमातून यांनी दाखवलंय. आपण जातोय वाहतूक व दळणवळण. आपण जर या उपक्रमाकडे पाहिलं तर या चिमुरडीनं या लहान मुलीनं अतिशय सुंदर अशा गाड्या बंगले हॉस्पिटल मेडिकल अगदी घर असेल हे अतिशय सुंदर या ठिकाणी दाखवलंय. त्यानंतर आपण जातोय मला वाटतं ऑटोमॅटिक वेस्ट मटेरियल क्लिनिंगचा हा रोबोट आहे आणि अतिशय सुंदर हा रोबोट या ठिकाणी बनवलाय. खरं तर प्रत्येक प्रदर्शनामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा आवडता विषय म्हणजे रोबोट आहे आणि प्रत्येक प्रदर्शनामध्ये याची संख्या देखील लक्षणीय असते. कॅमेरामॅन पुढे. ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट डार्कनेस आणि जर बनवलं तर यामागचा एकंदरीत कष्ट आणि एकदम ज्या 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 बारीक गोष्टी आहेत त्या बारीक गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आपण म्हणजे समुद्रासाठी आवश्यक असलेला पेरिस्कोप या विद्यार्थ्यांनी बनवलाय. अतिशय सुंदर. त्यानंतर आपण जाणून घेतोय की भूकंपापासून घराचे संरक्षण. खरं तर किल्लारी या गावात झालेला भूकंप आपल्याला आजही आठवतोय आणि म्हणून असे जे भूकंप आहेत किंवा भूकंपाचे धक्के आहेत ते आजही त्या ठिकाणी सातत्याने आपल्याला जाणवत आहेत. आणि यापासून जर बचाव करायचा असेल तर नेमकं काळाची काय गरज आहे या विद्यार्थ्यांनी आपल्या एकत्रित या ठिकाणी दाखवलंय. खरं तर पवनचक्की आहे आणि पवनचक्की किती काळाची गरज आहे. खरं तर जे वारं आहे वायू आहे त्यापासून आपण वीज निर्मिती करू शकतो हेच या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दाखवलंय. त्यानंतर एका विद्यार्थ्याने अतिशय सुंदर की जो शेतकरी रात्री अपरात्री आपल्या शेतामध्ये पाणी धरण्यासाठी जातो किंवा शेतीच्या कामासाठी जातो त्याला सर्पदंशापासून संरक्षण व्हावं. जर एखादा सर्प असेल किंवा एखादं रानटी जनावर असेल तर त्याच्यापासून बचाव किंवा ते कळण्यासाठी या काठीचा वापर इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून केला जातोय. हे देखील अतिशय सुंदर मॉडेल या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बनवलंय. त्यानंतर
अनेक काही गोष्टी आहेत की या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशा बनवण्याचा प्रयत्न केलाय. आपण जर पाहिलं तर या मुलांची बौद्धिक क्षमता असेल किंवा मुलांचा अभ्यास असेल, अतिशय सुंदर असं वेस्टेस्कोप म्हणजे नेमकं काय? हा जसं म्हणजे स्कूल आणि कॉलेजेस मध्ये काही मुलांना बघता येत नाही, म्हणजे काही त्यांना आनंद घेता येत नाही, म्हणून मी कमी खर्चात हा बनवलेला आहे. इथे आपण लेन्स टाकलेली आहे, कॅडबॅग आहे, बटन लाईट आणि मग अतिशय कमी खर्चात किंवा तिनं ते विद्यार्थ्यांपुढे मांडण्याचा प्रयत्न केलाय. खरं तर हे सर्व विद्यार्थी जसं प्रदर्शनामध्ये भाग घेत आहेत तसं समोरच्याला एकदम व्यवस्थित सांगण्याचा देखील प्रयत्न करतायत. अगदी या संपूर्ण उपक्रमाचा अभ्यास हे विद्यार्थी या ठिकाणी करून आलेत आणि आलेल्या सर्वांना या उपक्रमाबद्दल माहिती सांगण्याचं काम हे विद्यार्थी या ठिकाणी करतायत. खरं तर यांच्या चेहऱ्यावरचं जर समाधान किंवा आनंद जर पाहिला तर आम्ही किती आनंदित आहोत की या 3 दिवसीय प्रदर्शनामध्ये सहभाग घेऊन या ठिकाणी आलोय आणि हजारो पालक विद्यार्थी आमचं प्रदर्शन पाहण्यासाठी येत आहेत. आज मला वाटतं खऱ्या अर्थाने यांचं परीक्षण आहे आणि परीक्षक देखील शाळेमध्ये दाखल झालेत. अगदी थोड्याच वेळात त्यांचं परीक्षण होणार आहे आणि निश्चितच एवढ्या मोठ्या मॉडेलमधून नेमका नंबर कुणाचा किंवा प्रावीण्य कुणाला याचीच उत्सुकता आता या विद्यार्थ्यांना आहे. मी या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.